विद्यार्थी मित्र हो नमस्कार. इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील फोर्थ टॉपिक रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मीन्स रिटायरमेंट ऑफ पार्टनर हे प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर मीनिंग नेचर पाहिलं. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल एंट्रीज इन रिस्पेक्ट ऑफ गुडविल अँड ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर या विषयाच्या जनरल एंट्री पाहिल्या. तर या व्हिडिओमध्ये आपण रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज याच्या जर्नल एंट्री या ट्रान्झॅक्शन विषयीच्या जर्नल एंट्री अभ्यासणार आहोत. रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, जेव्हा एखादा पार्टनर व्यवसायातून रिटायर होतो, निवृत्ती पत्करतो, तेव्हा ॲडमिशनप्रमाणेच ॲडमिशन या प्रकरणामध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणेच रिटायरमेंट डेथ इथेही असेट आणि लायबिलिटी यांचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. रिव्हॅल्युएशन हे पुनर्मूल्यांकन. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जी असेटची किंमत दिलेली आहे ती किंमत बदलली जाते किंवा तशीच ठेवली जाते. याच्यामध्ये एकतर किंमत वाढते किंवा कमी होते आणि त्याचे इफेक्ट जर्नल एंट्रीज काय होतात त्या जर्नल एंट्रीज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर्नल एंट्रीज पूर्वी असेटची किंमत वाढली किंवा कमी झाली तर त्यासाठी वाढलेली किंमत किंवा कमी झालेली किंमत ॲडजस्ट करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण ओपन करणार आहोत. मग प्रत्येक असेटच्या वेळेस असेटची किंमत समजा वाढली, प्रॉफिट आहे, तो लगेच पार्टनरला वाटून द्यायचा, किंवा असेटची किंमत कमी झाली, लॉस आहे, लगेच पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा असं नाही. तर टोटल सर्व ॲसेट लायबिलिटी ह्या विचारात घेणार आणि जर ॲसेटची किंमत कमी झाली, वाढली, लायबिलिटीची किंमत कमी झाली, वाढली, तर त्याची नोंद आपण अगोदर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला घेणार आहोत आणि सर्व व्हॅल्युएशन झाल्यानंतर मग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून नेट प्रॉफिट इन द व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज काढणार. म्हणजे प्रॉफिट काढणार, लॉस काढणार, याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन लॉस असं म्हणणार आणि हा पार्टनरला आपण डिस्ट्रीब्यूट करून देणार आहोत. त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला स्वतंत्रपणे इथे ओपन करायचं आहे. पहिला पार्ट आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. असेटची किंमत कमी जात झाल्यानंतर त्याच्या नोंदी कशा करायच्या या संदर्भामध्ये पहिला मुद्दा इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. ॲसेटची किंमत जर वाढली असेल तर एंट्री होते ॲसेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे ॲसेटची किंमत वाढल्यामुळे ॲसेटला डेबिट दिलं गेलं आणि हा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला क्रेडिट करतो आहोत. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन आपल्याला नोंदवायचा आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. ॲसेटची किंमत कमी होऊ शकते. जर ॲसेटची किंमत कमी झाली तर त्या ॲसेटची किंमत कमी करावी लागते. एंट्री होणार आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. जेवढ्याने किंमत कमी झाली
त्या किमतीची नोंद आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला करणार आहोत, कारण हा लॉस आहे. आणि टू ॲसेट अकाउंट म्हणजे बॅलन्स शीटला जे ॲसेट दाखवलेले आहे मधून लेस डेप्रिशिएशन किंवा रिटर्न ऑफ असं आपण लिहिणार आणि नेट व्हॅल्यू ही बॅलन्स शीट असेट साईड आउटवर्ड कॉलममध्ये करायची आहे. त्यानंतरचं तिसरा ट्रान्झॅक्शन अनरेकॉर्डेड असेट व्हॅल्यूड एंट्री होणारे असेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. जर एखादी असेट यापूर्वी ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दाखवलेली नव्हती, उदाहरणार्थ एखादी मशिनरी आहे, त्या मशिनरीवर डेप्रिशिएशन टोटल चार्ज केल्यानंतर त्या मशिनरीची किंमत 0 येते किंवा एस्टिमेटेड व्हॅल्यूनंतर किंमत 0 होते. पण या मशिनरी मोठ्या असल्यामुळे जरी स्क्रॅप म्हटलं तरी त्याच्या किमती जास्त असतात आणि या किमती इथं विचारात घेणं आवश्यक असतं. मग आता जर त्याची किंमत दाखवायची म्हटलं तर असे ॲसेट आहे, ते ॲसेट आत्ता आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहे. एंट्री होणारे असेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. एंट्री होणार ॲसेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कारण तो फायदा आहे, तो फायदा इथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला आपण ॲडजस्ट करणार आहोत. त्यानंतर चौथा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. एखाद्या भागीदाराने जर असेट घेतली असेल, मालमत्ता घेतलेली असेल, तर त्याची नोंद आपल्याला करायची आहे. पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. म्हणजे ॲसेटची किंमत आपण पार्टनरकडून वजा करून घेणार, वसूल करून घेणार. पार्टनरकडून वसूल करणार म्हणजे त्या पार्टनरचं कॅपिटल कमी होणार टू ॲसेट अकाउंट, आणि ती ॲसेट आपल्या बॅलन्स शीटमध्ये याच्यानंतर पुढे राहणार नाही. म्हणजे जर पार्टनरने ॲसेट घेतली तर पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट करायचे आहे आणि बॅलन्स शीटला ॲसेट दाखवायची नाही. आता पार्टनर ॲसेट घेताना दोन पद्धती. त्यातला पहिला ट्रान्झॅक्शन किंवा पहिली पद्धत अशी आहे ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर ॲट डिस्काउंट. पार्टनरने जर कमी किमतीला ॲसेट घेतली तर त्याची एंट्री होणार आहे पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. ॲसेट तर व्यवसायातून कमी होणार आहे, त्यामुळे ॲसेटला क्रेडिट देणार आपण, आणि जी किंमत पार्टनरकडून आपण वसूल करायची आहे ती किंमत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला नोंदवा, आणि जो फरक आहे, जेवढा डिस्काउंट दिलेला आहे ते डिस्काउंट अमाऊंट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला डेबिट करणार आहोत. हा डिफरन्स लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला दाखवायचा आहे. त्यानंतर पुढची शक्यता अशी आहे ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर ॲट प्रीमियम. जादा किमतीने जर पार्टनरने ॲसेट घेतली असेल तर ती नोंद आपल्याला करावी लागेल. जादाची मिळणारी किंमत प्रॉफिट आहे, त्यामुळे तो प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला क्रेडिट करणार आहोत. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. जे फरक आहे तो फरक या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला ॲडजस्ट करायचा आहे. सर्व फक्त ॲसेटच्या नोंदी आपण जर पाहिल्या तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला ज्या ॲसेटच्या
किमती वाढलेल्या आहेत, वाढीव किंमत डिफरन्स हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय ॲसेट अकाउंट आणि जेवढ्याने वाढ झाली ती किंमत आपण इथे अमाऊंट कॉलममध्ये दाखवणार आहोत. त्याचबरोबर पार्टनरने जर ॲसेट घेतलेली असेल जादा किमतीने तर ती जादाची किंमतसुद्धा इथे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला नोंदवायची आहे. त्याच्यानंतर जर ॲसेटची किंमत कमी झाली, डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ ॲसेट, तर त्याची नोंद या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲसेट अकाउंट अशी नोंद होणार आहे. जर लँड अँड बिल्डिंगची किंमत कमी झाली टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट, फर्निचरची किंमत कमी झाली टू फर्निचर अकाउंट, मशारीची किंमत कमी झाली टू मशारी अकाउंट, या नोंदी आपल्याला इथे करायच्या आहेत. ठीक आहे. Then next, revaluation of liabilities. लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन आपण पाहणार आहोत. फर्स्ट, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटीची किंमत कमी होणे म्हणजे लायबिलिटी कमी होणे. समजा या ठिकाणी क्रेडिटर्स आहेत, त्या क्रेडिटर्सवर आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळणार असेल तर त्या क्रेडिटरच्या किमती कमी होतील. क्रेडिटर्स कमी झाले म्हणजे व्यवसायाचा फायदा आहे आणि हा फायदा आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण प्रॉफिट आहे, प्रॉफिट म्हटलं की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला क्रेडिट होणार आहे आणि लायबिलिटी अकाउंट डेबिट, कारण लायबिलिटीवर क्रेडिट बॅलन्स असतो. जेवढ्या रकमेने आपण लायबिलिटीला डेबिट देतो तेवढी लायबिलिटीची किंमत कमी होणार आहे. इथं क्रेडिटर्स कमी झाले तर एंट्री होणार आहे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटीच्या किमतीमध्ये आणखीन जर वाढ झाली, जर बँक ओव्हरड्राफ्ट आहेत आणि त्याच्यावरील व्याज आपल्याला आणखीन दाखवायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट त्याच्यावर व्याज देणं आहे ते या ठिकाणी नोंदवायचं आहे, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टमध्ये आणखीन वाढ होणार आहे. अगोदरच बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन याच्यावर क्रेडिट बॅलन्स असणार आहे, पुन्हा आणखीन त्याला पण क्रेडिट द्यावं लागेल आणि जेवढं लायबिलिटी वाढेल तेवढा व्यवसायाचा लॉस आहे. हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला डेबिट करणार आहोत. एंट्री होणार आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट, अनरेकॉर्डेड लायबिलिटीज व्हॅल्यूड. जर एखादी जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी नोंद केलेली नव्हती किंवा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दाखवलेलीच नव्हती. उदाहरणार्थ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस यापूर्वी दाखवलेले नाहीत, पण ते देणं आहे, ते देणं आत्ता आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. यावेळेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे दाखवले जातील. त्याच्यानंतर क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन याची बऱ्याच वेळा ॲडजस्टमेंट आपल्याला दिली जाते. जर असा काही खर्च आपला आत्ता वाढला, लायबिलिटी वाढली, तर त्याची नोंद करायची आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट. लायबिलिटीला आपण क्रेडिट देणार आणि यानंतर ही जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी न्यू बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला दाखवणार आहोत. असेल ते आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल, क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन असेल किंवा कुठली लायबिलिटी, आणि लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची नोंद करावी लागेल. देन नेक्स्ट, फोर्थ ट्रान्झॅक्शन, लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय पार्टनर. पार्टनरने जर एखादी लायबिलिटी घेतली असेल मीन्स इफ पार्टनर ॲग्रीड टू पे
क्रेडिटर्स और बिल्स पेपर और लोन, म्हणजे जर पार्टनर एखादी लायबिलिटी द्यायला तयार झाला, परस्पर तो देणार असेल, तर एंट्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट, कारण लायबिलिटी आपल्याकडून आता कमी होणार आहे, ही लायबिलिटी न्यू बॅलन्स शीटमध्ये येणार नाही. लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट, आणि ही रक्कम आपल्याला पार्टनरला द्यावी लागेल. पार्टनरला द्यावी लागेल म्हणजे पार्टनरचं कॅपिटल या व्यवसायामध्ये वाढेल. तर तिथे दोन शक्यता आपल्याला पाहायला मिळतात. इफ एनी लायबिलिटी इज टेकन ओव्हर बाय पार्टनर ॲट ए प्रीमियम, लायबिलिटी वाढलेली असेल, उदाहरणार्थ आपण काय म्हटलं, बँकेचं लोन किंवा पार्टनरने एखाद्या व्यक्तीचं, आउटसायडर व्यक्तीचं असेल, किंवा बऱ्याच वेळा पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर्स मिसेस लोन असतं, म्हणजे हे मिसेस लोन जर द्यायला तो तयार असेल, पण याच्या अगोदर फक्त लोनची नोंद केलेली आहे, व्याजाची नोंद केलेली नसेल, आणि आता ती लायबिलिटी वाढलेली असेल, व्याजासहित पेड करायची आहे, म्हणजे निश्चितच लायबिलिटी जादा पेड करावी लागणार आहे. मग असे जर जादा पेड केलेली असेल तर त्याची एंट्री होणार आहे लायबिलिटीज अकाउंट डेबिट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे जादा किमतीने लायबिलिटी पेड होते त्यावेळेस हा लॉस आहे, आणि हा जो लॉस आहे तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे लायबिलिटीज अकाउंट डेबिट पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असे एंट्री होईल. त्याच्यानंतर दुसरी शक्यता अशी आहे की लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय पार्टनर ॲट डिस्काउंट, कमी किमतीने त्यांनी लायबिलिटीज घेतलेले असेल, म्हणजे एवढी लायबिलिटी नाही आणि ती कमी किंमत लायबिलिटीची द्यावी लागणार आहे, आणि ती पूर्ण लायबिलिटी पार्टनर देणार आहे. त्यानंतर क्रेडिटर्स, पण देताना तो डिस्काउंटने देणार आहे, म्हणजे आत्ताच त्याला आपण क्रेडिटरची किंमत कमी करूनच त्याच्या नावावरती नोंदणार आहोत. एंट्री होणार आहे लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे ही लायबिलिटी आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ॲडजस्ट करायचे, ट्रान्सफर करायचे, आणि जे कमी किंमत झाली, लायबिलिटी कमी होणं म्हणजे प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला आपण क्रेडिट करणार आहोत. ते डिस्काउंटची अमाऊंट इथे दाखवणार आहोत. त्यानंतर एखादी लायबिलिटी किंमत कमी झाली तर व्यवसायाचा फायदा आहे, आणि तो फायदा आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे बाय लायबिलिटीज अकाउंट म्हणून नोंद करणार आहोत. मग इथे कदाचित बाय क्रेडिटर्स असतील, किंवा इतर बाय बिल्स पेबल असतील, किंवा कुठली एखादी लायबिलिटी असेल, ही क्रेडिटर्स प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला क्रेडिटर नोंदवावी लागते. त्यानंतर जर लायबिलिटीज वाढली असेल, लायबिलिटी किंमत वाढली, तर त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला होते टू लायबिलिटीज अकाउंट. जी जादाची किंमत आहे ती डेबिट साईडला नोंदवायची आहे. पार्टनरने सुद्धा जर जादा किमतीला लायबिलिटी घेतलेली असेल, किंवा जादा लायबिलिटी तो देणार असेल नोंदलेल्यापेक्षा, तर तोही लॉस आहे, तोही लॉस आपण टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे नोंदवणार आहोत, तो लॉस दाखवणार आहोत. ठीक आहे, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज आपण या ठिकाणी पाहिल्या. या एंट्रीज होतात. याच्यानंतर सर्व नोंदी झाल्यानंतर
जे अकाउंट आपण ओपन केलेले आहे ते अकाउंट आपल्याला क्लोज करावे लागतात. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज करणार आहोत, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक तर डेबिट साईड जास्त असेल किंवा क्रेडिट साईड जास्त असेल. जर दोन्ही बाजू बरोबर असतील तर देअर इज नो प्रॉफिट नो लॉस. पण जर क्रेडिट साईड जास्त असेल तर देअर इज ए रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट मीन्स रिव्हॅल्युएशन प्रॉफिट हे लक्षात ठेवायचं. आता हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे तो सर्व पार्टनरला होल प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून देणार आपण. त्याची जनरल एंट्री होणार आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सर्व पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत. उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. संपूर्ण नोंदी झालेल्या आहेत आणि 1500 रुपयाने जर क्रेडिट साईड जास्त असेल म्हणजेच 1500 हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असेल तर रिव्हॅल्युएशन म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला नोंद होणार आहे टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. ए बी सी हे पार्टनर आहेत, समान रेशो आहे. एला 500 रुपये, बीला 500 रुपये आणि सीला 500 रुपये असं डिस्ट्रीब्युशन हे इनर कॉलममध्ये दाखवलं जातं. आणि टोटल लॉस 1500 हा आउटवर्ड कॉलममध्ये दाखवायचा आहे. यानंतर दुसरी शक्यता यामध्ये अशी आहे रिव्हॅल्युएशन लॉस डिस्ट्रीब्युटेड मीन्स द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज मोर दॅन द क्रेडिट साईड. जर रिव्हॅल्युएशन अकाउंटची डेबिट साईड जास्त असेल तर रिव्हॅल्युएशन लॉस येणार आहे आणि हा रिव्हॅल्युएशन लॉससुद्धा आपण ऑल पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. एंट्री होईल प्रॉफिट ऑल पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. सर्व पार्टनरला वाटून द्यायचं आहे. उदाहरणार्थ आपण म्हटलेलं आहे 1500 डेबिट साईड जास्त आहे, क्रेडिट साईडला त्याची नोंद होईल बाय पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. ए बी सी हे पार्टनर आहेत. एला 500 रुपये, बीला 500 रुपये, सीला 500 रुपये आपण डिस्ट्रीब्यूट करणार. हा लॉस वाटून देणार. टोटल लॉस आहे 1500. रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नंतर सर्व पार्टनर्स हे कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट क्लोज करायचे आहेत. इथे पहिल्यांदा आपण रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट विचारात घेणार आहोत. जर करंट अकाउंट दिला असेल तर सर्व नोंदी आपण करंट अकाउंटला केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स काढायचा, तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करंट अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल आणि नंतर कॅपिटल बॅलन्स आणि करंट अकाउंटचा बॅलन्स हे दोन्हीही नंतर परत कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. आणि कॅपिटल अकाउंट क्लोज करताना जी रक्कम देणं आहे ती रिटायरिंग पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवायची आहे. ठीक आहे. इथं एकच अकाउंट इथं विचारात घेऊया आपण. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट नोंद केल्यानंतर तो क्लोज करताना रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बैंक अकाउंट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. रिटायरिंग पार्टनरला जी रक्कम द्यायची आहे ती जर रोख द्या म्हटलं तर टू कॅश अकाउंट येईल आणि जर ही रक्कम देण्यासाठी ओल्ड फर्मकडे नसेल, पार्टनर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करा म्हटलं तर आपण टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंटला दाखवणार आणि हा जो लोन अकाउंट आहे तो लोन अकाउंट लायबिलिटी साईडला न्यू बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दाखवावा लागेल. साधारणतः या पद्धतीने हा रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट आहे. त्याचा क्रेडिट बॅलन्स आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन केला
त्याला गुडविल दिलेलं आहे, बाय गुडविल म्हटलेलं आहे. क्रेडिट साईडला बघा बाय गुडविल आहे, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं असेल, बाय सॅलरीज ऑर कमिशन असेल, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असेल. इथे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट जर हा प्रॉफिट असेल तर आपण नोंद पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल. जर लॉस असेल तर डेबिट साईडला नोंद होईल टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर टू कॅश अकाउंट, जी रक्कम द्यायची आहे ती देऊन टाकायची, किंवा जर ही रक्कम सर्व लोन अकाउंटला ट्रान्सफर करा म्हटलं तर टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट अशी एंट्री होते. आणि ही जी लोन अमाऊंट आहे ती लोन अमाऊंट आपण लायबिलिटी साईडला दाखवायची आहे. बऱ्याच वेळा जी रक्कम टोटल देणं आहे त्यातली पार्टली पेड म्हटलं जातं. जी रक्कम रोख दिली टू कॅश अकाउंटच्या पुढे येणार आहे, आणि जी रक्कम दिलेली नाही देणं आहे ते पार्टनर्स लोन अकाउंट म्हणून लायबिलिटी साईडला आपल्याला नोंदवावी लागेल. म्हणजे रिटायरिंग पार्टनरचा कॅपिटलवर करंट अकाउंट आपण क्लोज करायचा आहे, आणि त्याचा बॅलन्स जी काही रक्कम देणं आहे ते इथं द्यायची आहे किंवा लोन अकाउंटला दाखवायची आहे. रिटायरिंग पार्टनर्सचा कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स कॅरी डाऊन अँड शोज ऑन लायबिलिटी साईड. म्हणजे कंटिन्यू पार्टनरचा करंट अकाउंट दिला तर करंट अकाउंट आपण सेपरेट क्लोज करणार आणि लायबिलिटी साईडला दाखवणार. क्रेडिट बॅलन्स डेबिट बॅलन्स आला तर ॲसेट साईडला नोंद होईल. पण जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स आपण पुढे कॅरी डाऊन करून ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. ओके, थँक्स ए लॉट.